फूड सेफ्टी हे 5वं प्रकरण आपण बघत आहोत. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट विथ द करेक्ट इन्फॉर्मेशन. फूड सोर्सेस आहे, न्यूट्रिएंट्स ऑब्टेन अँड फंक्शन इन बॉडी, ह्याच्यानुसार आपल्याला हा चार्ट पूर्ण करायचा आहे. ऑल कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द फूड कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स, फायबर्स अँड वॉटर आर नेसेसरी फॉर द प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी. तुम्हाला हे माहितीच आहे की फॅट्स आहे, प्रोटीन्स आहे, विटॅमिन्स आहे, हे सगळं आपल्या बॉडीच्या ग्रोथसाठी खूप आवश्यक आहे. We get these nutrients from food material like wheat, jawar, pulses, rice, vegetable, fruit, etc. However, what will happen if these food material are infected by insect or spoiled in any way? जर समजा आपण हे जे सगळं फूड मटेरियल आपल्याला मिळतं, हे सगळं फूड मटेरियल जर समजा इन्फेक्टेड असेल, तर खराब असेल तर इन्सेक्ट्स किंवा वेगवेगळ्या कारणांनी, जसं एमध्ये हा उंदीर खराब करतो, बीमध्ये माशा आहेत, सीमध्ये हे सगळं गार्बेज आजूबाजूला पसरलं आहे, आणि डीमध्ये ह्या ज्या गोण्या आहेत ह्या अशाच पसरलेल्या आहेत. हे जसं खराब झालेलं आहे तसं जर असेल तर काय होईल बघा. फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर फूड स्पॉयलेज. कोणते कोणते फॅक्टर आहेत फूड स्पॉयलेजसाठी किंवा फूड खराब करण्यासाठी ते बघूया. समटाईम फ्रूट्स ऑर देअर स्किन टर्न ब्लॅक. त्यांची स्किन ब्लॅक होते किंवा फ्रूट्सच डायरेक्ट खराब होतात. सम फूड स्टफ गिव्ह आउट फॉल अँड बॅड ऑर्डर. काही फूड स्टफला घाण वास येत असतो. सच फूड स्टफ्स आर नॉट सुटेबल फॉर अस टू ईट. Sometimes naturally available food material are spoiled by wrong handling as when they are overcooked or improper handle store. Say in dumb place. काही वेळेला काय होतं, आपण काही फूड स्टफ खूप जास्त कुक करतो, ओव्हरकुक होतात किंवा व्यवस्थित स्टोरेज त्याचं होत नाही किंवा घाण जागी ते साठवलं जातं, त्यावेळेला ते फूड स्टफ खराब होतं. इन सच केस द क्वालिटी ऑफ द फूड मटेरियल डिटेरॉइड्स. जी फूड मटेरियलची क्वालिटी आहे ती खराब होते. दे मे ऑल्सो बी स्पॉइल्ड ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन. कॅन यू गिव्ह मोर सच एक्झाम्पल? ट्रान्सपोर्टेशनमध्ये सुद्धा असे फूड स्टफ खराब होतात, म्हणजे इकडच्या तिकडे वाहतूक करताना असे तुम्ही काही एक्झाम्पल्स देऊ शकतात. द फूड स्टफ विल कन्झ्युम वेदर ऑफ ॲनिमल्स ऑर प्लांट सोर्सेस मस्ट बी ऑफ द बेस्ट क्वालिटी. हे जे फूड स्टफ आहे चांगल्या क्वालिटीचंच पाहिजे, अदरवाईज वी मे फॉल प्रे टू डिसीज ऑर इलनेस. फूड इज सेड टू बी स्पॉइल्ड इफ देर इज अ चेंज इन इट्स कलर, ऑर्डर, टेक्स्चर, क्वालिटी, टेस्ट अँड देर इज अ लॉस ऑफ इट्स न्यूट्रिएंट कंटेंट्स. काय होतं नेमकं की फूड केव्हा स्पॉईल झालं असं समजतो आपण, त्याचा कलर चेंज होतो, त्याचं वास घाण यायला लागतो, टेक्स्चर चेंज होतं, क्वालिटी, टेस्ट चेंज होते, म्हणजे त्याच्या न्यूट्रिएंट जे असतात ते सुद्धा लॉस होत असतात, तेव्हा फूड खराब झालं आहे असं आपण म्हणत असतो. ऑन अ डे आउट विथ अ फ्रेंड ऑर फॅमिली वी एन्जॉय माउथ वॉटरिंग डिशेस. जसं पाणीपुरी आहे, बर्गर, पिझ्झा, पावभाजी, हे सगळं खाऊन आपण खूप आनंद घेत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का हे सगळं हायजेनिक आहे का? चांगल्या पद्धतीने ते प्रिपेरिंग केलं गेलं आहे का? तिच्यासाठी वापरलं गेलेलं पाणीच सगळं व्यवस्थित आहे का? तर हे फार महत्त्वाचं आहे हे बघणं. विच फ्रूट इन द पिक्चर ॲपियर्स गुड ऑर इट वाय. ह्या पिक्चरमधलं कोणतं फ्रूट तुम्हाला चांगलं दिसतं आहे? आता समजा ही केळी आहे, केळीमध्ये सुद्धा इथे ग्रीनिश कलर आहे, खूप अशी येलोइश नाही आहे, म्हणजे ती कशाने तरी पिकवलेली आहे. इकडे 2 ॲपल दिलेले आहेत, वरती मँगो वगैरे आहे. हे सगळं बघून आपण बघू शकतो की कोणत्या चांगलं आहे आणि कोणतं फ्रूट वाईट आहे. काही वेळेला फ्रूट जे असतं ते ब्लॅकिश होतं, ते खराब असतं. मीट बिकम सोअर. मीट म्हणजे हे जे मांस आहे ते सुद्धा घाण होत असतं. ऑल दिस चेंजेस अकर्स ड्यू टू फॅक्टर विदिन द फूड मटेरियलमुळे हे सगळं चेंज होत असतं. ऑफन गुड ग्रेन्स एक्सेट्रा प्रोड्युस्ड इन फॉर्म इन डॅमेज ड्यू टू व्हेरियस रिझन्स लाईक द इम्प्रॉपर हँडलिंग, इम्प्रॉपर स्टोरेज, इम्प्रॉपर ट्रान्सपोर्टेशन एक्सेट्रा. म्हणजे हे काय असतं, ग्रेन जे असतात ते व्यवस्थितपणे स्टोअर न केल्याने, व्यवस्थित ट्रान्सपोर्टेशन न झाल्याने ते खराब होऊ शकतात. सो सम फूड स्टफ लाईक द मीट अँड मिल्क आर आयदर ॲसिडिक ऑर अल्कलाईन. काही वेळेला ॲसिडिक किंवा अल्कलाईन असे पण हे फूड स्टफ असतात, मीठ किंवा मिल्कसारखे. लाईक मीट अँड मिल्क आर द आयदर ॲसिडिक ऑर अल्कलाईन. दे मे गेट स्पॉईल ड्यू टू द केमिकल रिॲक्शन. ते केमिकल रिॲक्शनमुळे 100% स्पॉईल होण्याचे चान्सेस असतात. समटाईम फूड स्टफ मे बी स्पॉईल ड्यू टू द contamination by microorganisms or the insects from the surrounding air, water and soil.
काही मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे किंवा इन्सेक्टमुळे सुद्धा हे खराब होण्याची शक्यता असते. असे काही एक्झाम्पल अजून बघा. आता फूड वेस्टेज, फूड कशाने वेस्ट होतं हे आपण बघूया. त्याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह वेस्ट अँड क्वांटिटेटिव्ह वेस्ट अशा 2 वेस्टेज आहेत ते बघायचे आहेत आपल्याला. विथ द हेल्प ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इंडिया हॅज शोन ग्रेट प्रोग्रेस इन द प्रोडक्शन ऑफ व्हेरियस फूडस्टफ लाईक द सिरियल्स, fruits, vegetable, fish, as well as the milk and milk products. Even so may people in our country and all over the world face the problem of hunger. Many do not get even one meal a day. Hence, it is our duty to prevent waste of फूड वेदर इट टेक्स प्लेस. बघा आता आपल्या कंट्रीमध्ये भरपूर सायन्स अँड टेक्नॉलॉजीने प्रगती केली आणि त्याच्यामुळे फूड स्टफ, सिरियल्स, पल्सेस, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, मीट, फिश हे सगळं आपण एकदम व्यवस्थितपणे प्रोड्यूस करू शकतो. पण तरीसुद्धा आपल्या कंट्रीमध्ये खूप असे लोक आहेत ज्यांना एक वेळचं जेवण पण व्यवस्थित मिळत नाही. हा फेस करत असतो आपली कंट्री हंगरचा प्रॉब्लेम सगळं सतत. त्यामुळे क्वांटिटेटिव्ह वेस्ट अँड क्वालिटेटिव्ह वेस्ट ह्या 2 गोष्टी आपण बघणार आहोत. क्वांटिटेटिव्ह वेस्टमध्ये बघा, रॉंग मेथड ऑफ फार्मिंग लाईक हँड सॉईंग ऑफ सीड्स. म्हणजे काय असतं बघा की हे सीड जे आहे आपण हाताने ज्यावेळेस सॉ करत असतो ते सीड्स वाया जात असतात, किंवा हे थ्रेसिंग, इम्प्रॉपर स्टोरेज ऑफ, रॉंग मेथड ऑफ डिस्ट्रीब्युशन आर सम रिझन्स ऑफ क्वांटिटेटिव्ह वेस्ट ऑफ फूड. ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट करतो म्हणजे सीड्स काढतो किंवा थ्रेसिंग करतो, स्टोरेज करतो, तर ते एकदम व्यवस्थित पद्धतीने न केल्यामुळे सुद्धा फूड वेस्ट होत असतं. बिसाइड मच फूड इज वेस्टेड ॲज अ रिझल्ट ऑफ द custom of offering and saving too much food to guests, a traditionally feast or the monkeys. म्हणजे बघा आपण एक गोष्ट करू शकतो की बफेज वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये किंवा ट्रॅडिशनली फीस्ट जे असतं त्याच्यामध्ये पण खूप अन्न वाया जातं. लग्नामध्ये वगैरे खूप अन्न वेस्ट होत असतं आणि हे जे आज आपल्याला त्याची जास्त गरज आहे की ते आपण व्यवस्थितपणे वापरलं पाहिजे. हे झालं क्वांटिटेटिव्ह वेस्ट. आता आहे क्वालिटेटिव्ह वेस्ट. क्वालिटेटिव्ह वेस्टमध्ये बघा, युझिंग रॉंग मेथड ऑफ प्रिपेरिंग फूड, एक्सेसिव्ह यूज ऑफ फूड प्रिझर्वेटिव्ज, ओव्हर कुकिंग, वॉशिंग द व्हेजिटेबल आफ्टर कटिंग देम. म्हणजे काय होतं बघा की खूप जास्त एक्सेसिव्ह यूज असतो, प्रिझर्वेटिव्ह जास्त वापरले जातात. किंवा काय होतं की फूड एखादं भाजी करताना आधी भाजी कापायची आणि मग धुवायची, असं जर झालं तर ती पण वेस्ट होत असते, म्हणजे खराब होत असते किंवा त्याच्यातलं क्वालिटी निघून जात असते. त्यानंतर फ्रूट्स लाईक द ग्रेप्स अँड मँगोज जे आहेत ते मिसहँडलिंग आहे, म्हणजे ते व्यवस्थितपणे हँडल नाही केले गेले तर ते पण खराब होऊ शकतात. कॅल्क्युलेशन ऑफ द टाईम रिक्वायर्ड टू ट्रान्सपोर्ट फूड फॉर द प्रोडक्ट्स फ्रॉम कन्झ्युमर्स. म्हणजे काय होतं बघा की आंबा आहे जिथे पिकतो आहे तिथून जर समजा तो जिथे खपवायचा आहे, जिथे विकायचं आहे तिथपर्यंत जायचं असेल तर त्याच्यासाठी प्रॉपर टायमिंगची मॅनेजमेंट पाहिजे, नाहीतर आंबे मध्येच सडतील किंवा कुठलंही फ्रूट आहे ते मध्येच सडले तर ते झालं क्वालिटेटिव्ह वेस्ट. हे दोन्ही गोष्टी लक्षात घेणं फार गरजेचं आहे. व्हॉट कॅन यू डू टू प्रिव्हेंट फूड वेस्टेज ऑफ स्पॉइलेज. तुम्ही फूड वेस्टेज आणि स्पॉइलेज होऊ नये यासाठी काय करणार, याच्यासाठी हा येलो पॅरेग्राफ नीट वाचा. त्यानंतर आहे फूड स्टोरेज अँड प्रिझर्वेशन. फूड कसं प्रिझर्व करायचं किंवा कसं स्टोअर करायचं. वी हॅव लर्न अबाउट व्हेरियस मेथड ऑफ सेफ स्टोरेज ऑफ फूड लाईक फ्रीजिंग, ड्राईंग, बॉइलिंग, एअरटाईट पॅकिंग एक्सेट्रा. म्हणजे आपण फ्रीजमध्ये ठेवतो, सुकवतो, वाळवतो किंवा उकळवतो, एअरटाईट पॅकिंगमध्ये ठेवतो. हे फूड स्टोरेजचे मेथड्स आहेत. These different methods prevent the growth of microorganisms in food and thereby save the food from spoilage. ह्यामुळे फूड स्पॉईल होण्यापासून आपण सेव्ह करू शकतो. फूड प्रोटेक्शन अँड फूड प्रिझर्वेशन हे आपण बघूया. फूड प्रोटेक्शन काय असतं. प्रिझर्वेशन ऑफ फूड स्पॉइलेज बाय मायक्रोबायल ग्रोथ अँड इन्फेक्शन्स बाय पेस्ट इज कॉल्ड द फूड प्रोटेक्शन. म्हणजे आपलं फूड जे आहे ते मायक्रोबायल किंवा कुठल्याही गोष्टीचं स्पॉइलेज होण्यापासून आपण वाचवतो, त्याला आपण फूड प्रोटेक्शन म्हणतो. अँड फूड प्रिझर्वेशन म्हणजे यूज ऑफ व्हेरियस प्रिझर्वेटिव्स टू प्रिव्हेंट फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम फूड स्पॉइलेज ड्यू टू इंटरनल फॅक्टर इज कॉल्ड फूड प्रिझर्वेशन. म्हणजे काय होतं बघा की ज्या लाँग टाईमपर्यंत फूड स्पॉईल होऊ द्यायचं नाही, खराब होऊ द्यायचं नाही, ते व्यवस्थित जपून ठेवायचं, याला फूड प्रिझर्वेशन असं म्हणतात. तर आता इथे बघा की अक्षदा आपण लग्नामध्ये टाकतो, वेडिंग्समध्ये टाकतो, त्या पण वाया जातात, त्या टाकायला नको अक्षदा. याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे, अक्षदा बनवायच्याच नाही, त्याच्या जागेवर फुलं वगैरे टाकू शकतो आपण. हे गोष्टी आपण काही करू शकतो. 16 ऑक्टोबर हा फूड डे आहे, हे सुद्धा नीट बघा. नॅशनल इन्स्टिट्यूट फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन
तर हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित वाचा. आता मेथड ऑफ फूड प्रोटेक्शन हे बघूया. फ्रीजिंग आहे पहिलं, नंतर स्मोकिंग आहे, यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स आहे, इरिडेशन आहे, नंतर पाश्चरायझेशन आहे, यूज ऑफ प्रिझर्वेटिव्ज आहे आणि यूज ऑफ इन्सर्ट गॅसेस आहेत. तर बघा आता फ्रीजिंगमध्ये काय असतं. बायोलॉजिकल अँड केमिकल रिॲक्शन्स इन फूड मटेरियल आर स्लोड डाऊन ॲट लो टेम्परेचर. ॲज अ रिझल्ट फूड रिमेन्स इज इन गुड कंडिशन फॉर अ लॉंगर ड्युरेशन. दॅट इज व्हाय रेफ्रिजरेटर्स आर यूज्ड इन द किचन्स. बघा आता काय होतं फ्रीजिंगमध्ये, की आपण ज्या वेळेला लो टेम्परेचरला ठेवतो त्यावेळेला ते फूड व्यवस्थित राहत असतं. आता स्मोकिंग आहे. फूड इज प्रिझर्व्ड विथ द हेल्प ऑफ स्मोक. ॲल्युमिनियम फॉस्फेट इज यूज्ड इन दिस मेथड. ॲल्युमिनियम फॉस्फेट वापरतात आणि स्मोक तयार करतात, त्याच्याने सुद्धा फूड व्यवस्थित राहू शकतं. यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स. मिथेझॉन इज स्प्रेड ऑन द गनी बॅग्स कॅनिंग फूड ग्रेन्स. काय असतं की ह्या ज्या गनी बॅग्स आहेत, तुम्ही ज्या गोण्या भरून ठेवतात, बोऱ्या भरून ठेवतात, त्याच्या आजूबाजूला मेलॅथिन हे जे आहे ते स्प्रे केलं असतं, म्हणून ते व्यवस्थित राहतं. इरेडिएशन ही अजून एक मेथड आहे. इरेडिएशनमध्ये काय होतं, इन दिस मेथड फूड इज एक्सपोज टू आयोनायझिंग रेडिएशन्स सच ॲज हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स इमिट बाय ॲक्सेलरेटर्स, एक्स-रे, गॅमा रे इमिटेड बाय द रेडिएक्टिव्ह आयसोटोप्स. होतं काय की इरेडिएशन म्हणजे काय असतं की काही हे जे आहे रेडिएशन करणारे जे मटेरियल म्हणजे एक्सरेज आहेत, गॅमा रेज आहेत, हे इमिट केले जातात ॲक्सेलेटरने. इमिट करून काय होतं, त्या फूड स्टफवर टाकले जातात. दिस प्रोसेस डिस्ट्रॉयड द मायक्रोब्स अँड इन्सेक्ट्स. ही जी प्रोसेस असते मायक्रोब्स आणि इन्सेक्ट डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करत असते. नंतर सेल्फ लाईफ ऑफ फ्रूट्स इन्क्रीजेस ड्यू टू इन्क्रीजिंग इन रायपनिंग पिरियड्स. रायपनिंग पिरियड इन्क्रीज करण्याचं काम पण हे रेज करत असतात. म्हणजे समजा मी आत्ताच मागे सांगितलं, आंबा आपल्याला आणायचा आहे, त्या जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यापर्यंत आंबा सडतो, त्यासाठी त्याचं रायपनिंग पिरियड वाढवण्याचं काम हे करत असतं. द सेल्फ लाईफ ऑफ पोटॅटोज अँड अनियन्स इन्क्रीजेस ड्यू टू द स्लो डाऊन द स्प्राउटिंग. हे जे आहे अनियन आणि पोटॅटोज यांना स्प्राउट म्हणजे कोंब फुटण्यापासून पण आपण वाचवू शकतो. नंतरची मेथड आहे यूज ऑफ इन्सर्ट गॅसेट. तर नायट्रोजन गॅस आहे, ते एअरटाईट पॅकेट्समध्ये पोटॅटो वेपर्समध्ये नायट्रोजन गॅस भरलेला असतो. का की ते फूड स्टफ खराब होऊ नये म्हणून, फंगस होऊ नये त्याच्यामधून, इन्सेक्ट्स होऊ नये याच्यासाठी ते नायट्रोजन गॅस भरलेला असतो. म्हणून पोटॅटोज खूप खाऊ नका. पोटॅटोज खाणंसुद्धा चांगलं, पोटॅटो वेपर्स खाणं चांगलं नाही आहे. यूज ऑफ प्रिझर्वेटिव्स, नॅचरल अँड केमिकल प्रिझर्वेटिव्स. म्हणजे नॅचरल प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय की सॉल्ट आहे, शुगर आहे, ऑइल आहे, हे नॅचरल प्रिझर्वेटिव्ज आहेत. ते जॅम आणि पिकल, मुरांबा हे व्यवस्थित ठेवण्यासाठी ते वापरले असतात. केमिकल प्रिझर्वेटिव्हमध्ये ॲसिटिक ॲसिड आहे, म्हणजे त्याला व्हिनेगर म्हणतो, सायट्रिक ॲसिड आहे, सोडियम आहे, सोडियम बेन्झोएट आहे. हे सगळं काय आहे की केमिकल प्रिझर्वेटिव्ह आहे. केमिकल प्रिझर्वेटिव्हजमुळे जॅम, पिकल किंवा जेलीज, सॉसेस हे सगळं व्यवस्थित राहू शकतं. म्हणजे हे झाले प्रिझर्वेटिव्ज. दिस प्रिझर्वेटिव्ज कीप द फूड सेफ लॉंग ड्युरेशन. आता पाश्चरायझेशन काय, ही मेथड नीट लक्षात घ्या. दिस मेथड इन्व्हॉल्व हीटिंग द मिल्क ऑर अदर सिमिलर food stuff up to a certain temperature, that is milk at 80 degrees Celsius for 15 minutes and cooling it quickly. बघा आता 80 डिग्रीपर्यंत ते तापवायचं 15 मिनटापर्यंत आणि एकदम पटकन ते कूल करायचं, म्हणजे त्याला आपण पाश्चरायझेशन म्हणतो. दिस डिस्ट्रॉय द मायक्रोब्स प्रेझेंट इन द मिल्क अँड कीप इट फॉर लॉंग टाईम ड्युरेशन. हे एकदम चांगलं ठेवतं. ही पाश्चरायझेशनची मेथड शोधून काढली होती लुई पॅस्चरने. हे तुम्ही नीट वाचा, ग्रेट सायंटिस्ट तुमच्या लक्षात येईल. आता पुढचा आहे मेथड, पुढचा टॉपिक आहे कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. हा चार्ट नीट कंप्लीट करा. अडल्टरेशन हा आपण हे पुढचा याच्यात बघत आहोत. आता अडल्टरेशन म्हणजे नेमकं काय, तर भेसळ, अन्नामध्ये भेसळ जी होते त्याला अडल्टरेशन म्हणतात. त्याच्याने पॉयझनिंग होतं किंवा त्याच्याने लॉंग पिरियडपर्यंत काहीतरी आपल्याला अडचण होऊ शकते, शारीरिक दोष उत्पन्न होऊ शकतो. म्हणजे खूप त्रासदायक असतं हे अडल्टरेशन आणि त्याच्याने कॅन्सरसुद्धा होण्याची शक्यता असते. आता तुम्ही हा चार्ट जो आहे हा चार्ट कंप्लीट पण करून वाचून बघा. मिल्कमध्ये वॉटर अडल्टरंट आहे, म्हणजे मिक्स केलेली जी वस्तू आहे तिला अडल्टरंट म्हणतात. त्याच्या टेस्टमध्ये काय फरक पडतो ते बघा आणि त्यानंतर त्याचं कन्क्लुजन काय होतं. इट इज द स्प्रेड मार्क ऑफ मिल्क डझन नॉट ॲपियर मिल्की व्हाईट वेदर मस्ट हॅव बीन ॲडेड टू इट. जर त्याच्यामध्ये हे वॉटर ॲड केलेलं असेल तर काय घडेल,
तर हा चार्ट तुम्ही जरा व्यवस्थितपणे अभ्यासा, तुमच्या लक्षात येईल. पुढे आहे फूड इज अडल्टरेटेड इन दिस वे. कशा पद्धतीने बघा ते अडल्टरेट होतं. रिमूव्हल ऑफ सम इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ फूड, रिमूव्हल ऑफ फॅट कंटेंट ऑफ मिल्क, इसेन्स ऑफ कॉल्स अँड कार्डमन्स. म्हणजे तुम्ही एक बघू शकतात की फूडमध्ये कशा पद्धतीने अडल्टरंट मिक्स केले जातात किंवा काय करतात. तर फूड स्टफ थोडा काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दुसरं मिक्स करायचं. म्हणजे आता दूध आहे, त्याच्यामधले जे फॅट्स आहेत ह्या जर काढून घेतल्या तर दूध आपल्या काही कामाचं राहत नाही खूपसं. म्हणून हे जे मिक्स केलं, पाणी मिक्स केलं की ते दूध थोडं पातळ पण होतं. मिक्सिंग ऑफ अ लो क्वालिटी इनएडिबल और चीपर मटेरियल और हार्मफुल कलर विथ फूड. आता हे जे तुम्हाला दिले रेड चिली पावडर, याच्यामध्ये ब्रिक पावडर मिक्स केली, ब्रिक डस्ट म्हणजे विटांचा चुरा मिक्स केला तर किती घाणेरडा त्याचा इफेक्ट होणार आहे हे नीट लक्षात घ्या. नंतर मिक्सिंग ऑफ सम हार्मफुल मटेरियल लाईक अ स्मॉल स्टोन, फाईन सँड, आयर्न फिलिंग्स, युरिया, डंग, फार्स अँड सॉडस्ट. हे जे सगळं मिक्स केलं, स्टोन आहेत म्हणजे आता समजा तांदूळ आहे त्याच्यामध्ये व्हाईट खडे टाकून द्यायचे, बारीक माती टाकायची एखाद्या गोष्टीमध्ये, तर ते मिक्स करणं म्हणजेच हे अडल्टरेशन होतं आणि हे अडल्टरेशन फार घातक असतं. आता आपण एक इथे बघूया 1954मध्ये पार्लमेंटमध्ये एक रूल पास केला गेला आहे की लाईफ इम्प्रेसनमेंट म्हणून हा एक रूल आहे. तर ह्याच्यामध्ये जर हार्मफुल इफेक्ट झाले तर एक्सपायरी डेट झालेल्या गोष्टी जर विकल्या गेल्या तर त्यासाठी हा रूल आहे, त्यांना शिक्षा होऊ शकते जे हे सगळ्या गोष्टी करतायत त्यांना. तर ह्या गोष्टी तुम्ही नीट लक्षात घ्या. अतिशय सोपं प्रकरण आहे. फूड कशा पद्धतीने प्रिझर्व करायचं ह्या मेथड खूप महत्त्वाच्या आहेत. सगळ्या मेथड नीट अभ्यासा. त्यानंतर हे जे आहे फूड प्रोटेक्शन आणि फूड प्रिझर्वेशन कशाला म्हणतात ते सुद्धा नीट लक्षात घ्या. क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह वेस्ट या दोन गोष्टीसुद्धा तुम्हाला नीट लक्षात ठेवायच्या आहेत. अतिशय साधं, सोपं आणि छोटं प्रकरण आहे. व्यवस्थित अभ्यासा. थँक्यू.